श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्व मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊया दीपआमावस्या कशी करायची. तर सर्वात प्रथम तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला तुम्हाला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे, कारण की अमावस्येच्या दिवशी ह्याही सेवा तेवढ्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. तर मुख्य दरवाजापासून, कारण की लक्ष्मी जेव्हा येते ती मुख्य दरवाजापासून येते. त्यानंतर तुम्हाला तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. तुमचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ असा धुवून वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाण्यानेच धुवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जे हळदीचं आधीचं लेपन तुम्ही केलं असेल ते पण तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं. कारण अमावस्याला, पौर्णिमेला आणि गुरुवारी जमल्यास इतरही शुभ दिवस असतील तेव्हाही तुम्ही ते स्वच्छ करून हळदीचं लेपन करा. आणि मी पहिलं गोमूत्र टाकलेलं आहे, हळद टाकलेले आहे, अष्टगंध टाकलेला आहे. अशा प्रकारे अशी ही मी हळदीचं लेपन तयार केलेलं आहे. आणि हे हळदीचं लेपन आता मी माझ्या उंबरठ्याला लावणार आहे आणि असं चमच्याने असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे माझं जे हळदीचं लेपन आहे मी ते उंबरठ्याला लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं करून मी लावून घेतलं चमच्याने आणि मग नंतर हाताने पूर्ण असं मस्त असं पसरून घेतलं आणि जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. तर हे अशा प्रकारे मी हळदीचं लेपन आहे ते उंबरठ्याला लावून घेतलं आहे. त्यानंतर आपलं जे घरात हळदी, कुंकू, अक्षता असतात तेही मी उंबरठ्याला लावून घेतलेले आहे. कारण की आपली जी लक्ष्मी असते, जी येते ती आपल्या त्या उंबरठ्यात म्हणजे आपल्या उंबरठ्यातून वरून आणि मग दरवाज्यातून प्रवेश करते. त्यामुळे तुम्ही उंबरठ्याला हळदी, कुंकू, अक्षता हेही वाहा. फूल असेल तर फूल वाहा. त्यानंतर छान अशी मस्त अशी एक छोटीशी रांगोळी वगैरे काढली. आणि हो, मी ही रोज सेवा करते. तुम्ही ही रोज करा. कारण की कसं असतं, कारण की आपली जी लक्ष्मी येते, आपल्याला खरंच सगळ्यांनाच लक्ष्मी आपल्या घरात नांदायला हवी असं आपली इच्छा असते. तर लक्ष्मी येण्यासाठी पहिला आपला दरवाजा, मुख्य दरवाजा स्वच्छ आणि मस्त असला पाहिजे आणि हळदीचं लेपन तर नक्कीच पाहिजे, रांगोळी पाहिजे, हळदी-कुंकू वाहिलेलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे मी उंबरठ्याची सेवा करून घेतली आणि झालं. त्यानंतर मी स्वच्छ असं आपला जो रूम आहे तो स्वच्छ करून घेतला. कारण की लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा आपल्या म्हणतात ना चारी कोपरे स्वच्छ आणि छान असले पाहिजेत. तर मी त्यात थोडं आपलं खडा मीठ वगैरे घेतलं, फिनेल वगैरे घेतलं, गोमूत्र वगैरे घेतलं. अशा प्रकारे मी ते स्वच्छ क्लीन करून घेतलं. हे जे दिवे आहेत ते स्वच्छ सगळे क्लीन करून घेतले. जे मला संध्याकाळी दिवे लावायचे ते असे स्वच्छ करून घेतले. तर तुम्हाला हे असे दिवे स्वच्छ करून धुवून वगैरे मस्त घ्यायचे. त्याच्यानंतर मी आता जे आपल्याला दीपआमावस्या करायचे, दिव्यांची आरास करायची त्यासाठी मी जी सुरुवात केली ते मी तुम्हाला सांगते. पहिले तुम्हाला जे कणकेचे दिवे आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि हो त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही हे लक्षात ठेवा. जे कणकेचे दिवे करणार आहात त्यात तुम्हाला मीठ टाकायचं नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर असेही मी 5 कणकेचे दिवे करून घेतले. तुम्हाला जितके शक्य होईल मी 5 करून घेतले. त्यानंतर छान असं स्वस्तिक काढून घेतलं. तेव्हा माझ्याकडे चौरंग होता. चौरंग ठेवायचा. चौरंग ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती छान असा तुमच्याकडे जे वस्त्र असेल ते वस्त्र ठेवायचं. छोटा माझ्याकडे चौरंग होता तोही मी ठेवला. त्या चौरंगावरती माझ्याकडे हा दिवा खूप छान आहे. मला आवडतो. अजून मला दिव्याची ह्यावर्षी मी जी सेवा करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर मी गेल्या वर्षी जी सेवा केलेली आहे तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, की मी कशाप्रकारे केलेले आहे. आता मी सगळे असे दिवे मांडून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर एक माझ्याकडे भरपूर दिवे आहेत. कारण की मला ही देवांचं खूप करायला आवडतं. त्याच्यामुळे हे सगळे दिवे मी असे लावून घेतले. त्यानंतर आपलं जे आपल्या ज्या अक्षता असतात त्या अक्षता घेतल्या. त्या अक्षता तिथे मी ठेवल्या समोर. जो मोठा दिवा आहे त्या दिव्याच्या पुढे आणि त्याच्यावर हळदी, कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि त्यानंतर आपले जे विघ्नहर्ता आहेत ते विघ्नहर्ता ठेवले. कारण की कोणतीही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर विघ्नहर्ता तुम्हाला त्यांची सेवा तुम्हाला करावीच लागते. त्यानंतर ती सेवा सफळ संपूर्ण होते असं मी म्हणेन. आणि अशा प्रकारे मी दिव्यांची आरास केलेली आहे आणि खूप छान पवित्र. आणि ह्या टाईमाला तुम्हाला ही सेवा तुम्ही मंगळवारीही करू शकता, बुधवारीही करू शकता. पण सहजासहज तुम्हाला ही सेवा मंगळवारीच करायची आहे. आपले 12 ऑगस्टला तुम्हाला करायची आहे. आणि ही अशा प्रकारे आणि छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. माझ्याकडे जेवढी फुलं होती म्हणजे मी जेवढी फुलं बाहेर लावलेली आहेत झाडांना ती सगळी फुलं आणून अशी मस्त त्याची आरास त्याचीही केली. तर अशा प्रकारे ही सेवा होती.
किती छान वाटते खरंच सांगा. खरंच आणि कारण की जेव्हा तुम्ही दीप-अमावस्या करता ना, तेव्हा तुमच्या घरातली जी नकारात्मक गोष्टी असतात त्या निघून जातात आणि खरंच सगळ्यांनी दीप-अमावस्या नक्की करा आणि ही सेवा तुम्हाला कशी वाटली ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याच्यापुढे मी तुम्हाला पुढे काय सेवा करायची ते पण मी सांगते तुम्हाला. एक दिवा लावायचा आहे, जो तुम्हाला ईशान्य दिशेला तुम्हाला बाहेर लावायचे आहे, घराच्या बाहेर. तो पण मी तुम्हाला दाखवते आणि तीही सेवा मी केली. तुम्हीही करायला विसरू नका. कारण की कसं होतं माहिती आहे का, आम्ही सांगतो त्यातलं तुम्ही निम्मे करता आणि निम्मे करतच नाही. तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. मग परत तुमचे मेसेज येतात. "ताई मी हे केलं, पण मला त्याचा काय बोलतात, सेवेचा काही फलप्राप्ती झालं नाही." असं नका करू. करायचे तर पूर्णतः करा, नाहीतर करू नका. मी तर वैयक्तिक तेच म्हणते दर टाईमाला, की सेवा करायची ना तर पूर्ण करायची. तर अशा प्रकारे दिव्याची आरास करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच ही गेल्या वर्षीची माझी जी पूजा आहे त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. ह्यावर्षी मी अजून सेवा केली नाही. मग मी हा फोटो डाउनलोड केला जेणेकरून तुम्हाला कळावं, की बाहेर कसं लावायचं. तर दीप-अमावस्या दिवशी घराच्या बाहेर दिवा कसा लावावा? तर बघा दिशा आहे, दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला, बाहेरच्या बाजूला किंवा ईशान्य कोपऱ्याला उत्तर-पूर्व या दिशेला तुम्हाला लावायचा आहे. तर कसा लावायचा आहे? तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला लावायचा आहे आणि अंधार पडल्यानंतर दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिवा हा स्वच्छ जागेवरच ठेवा. आता काही-काही जण कुठेही ठेवतात, तशा प्रकारे करू नका आणि दिवा लावताना मनात प्रार्थना करावी, की श्री स्वामी समर्थ माझ्या घरची रक्षण करावं, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करावं, सुख, शांती व समृद्धी द्या. आता दिव्यात काय टाकावे? तर बघा, तिळाचे जे तेल असतात ते तुम्हाला टाकायचे किंवा शेंगदाण्याचे तेल असतील तरी टाकले तरी चालेल किंवा कापसाची वात हां, 5 पण टाकू शकता किंवा 1 केले तरीही चालेल किंवा काळे तीळ हे टाकायचे आहे तुम्हाला व मिठाचे काही दाणेही तुम्हाला टाकायचे आहे आणि थोडे तांदूळ टाकायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. महत्त्वाचे म्हणजे काय? असा दिवा लावण्याने घराचे रक्षण होते व पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदते. तर ही अशा प्रकारे सेवा होती. कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही सेवा उद्या तुम्हाला मंगळवारी करायची हे विसरू नका आणि नाहीतर तुम्ही बुधवारी केली तरी चालेल. दोन्ही दिवस शुभच मानले जातात. अमावस्या आहे, लास्टला दोन्ही दिवस अमावस्या आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. जमल्यास तर दीपा-अमावस्या ही खरं म्हटलं तर बुधवारीच आहे. तर तुम्ही त्या दिवशी केली तरी चालेल आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांना अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.